थोडीशी तिच्याकडे सरक तू इकडे इकडे तू काय पिक्चर करतो काय ए बाबा मी पिक्चरच तयार करतो आता. आता ती कोण धर त्याच्यावर आणि तू त्याच्याकडे बघ आणि ती पण त्याच्याकडे कॅमेरावाला कॅमेरावाला हे बघा हे बघा इथं हा चंगळ्या बोले को काय नाही गार मला म्हणते पैसे दिले त्याला मी किती कोटी माग तू आका तू माग सरक थोडीशी नाही तू हे माग अरे थांबा ना मला तुम्ही याय ना अक्का हस मत अक्कल हसती अक्का बहुत खुश हुई बघू त्यांचा पुढे बघून काढला मांडी घालून बस तू खरंच मांडी घालून बस ओके 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 तू मांडी घालून बस पोस्टर द्या अरे ते होते ना हॉट 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 तिथं बसूनच चांगला आहे आता अरे बघ हम पे यह किसने हरा रंग डाला आधी मेहंदीकडे बघ आयफोन ती परी का हिचे का बघा एकदा नाही आता कोण राहिलं ताई होई ना आमचे शेवट काढायचं शेवट नाही ताई नीट तरी बसला का अरे तुम्ही हे काय करायला लावते तर नाका मी काही मेरी बारी अब मेरी बारी आएगी मेरा नंबर कब आएगा मी तुझ्या बोट दाखवते मग दोस्तों अगला मेरा नंबर है मेरा नंबर कब आएगा इस पे लिखा है बघा मित्रांनो मेरा नंबर कब आएगा तुमचा पण येईल माझा पण येईल मग तिकडे बसती का ही माग वाट करी मग तू दाखी दे ना ती तू राहिला स्टार्ट मग काय म्हण ना काय म्हणते तुला काय येतोय तुला काळा येतोय अच्छा हा झालं काय नाही होणार मी घेत नसते तुला सांगते अरे तिच्या हातात हा हे चांगलं आहे ते कोणतं हा हे चांगलं घे घे काय नाही हात जाईन त्याच्या मागे त्याच्या ते नको ते दे ना ते दे ते फुटे होती नाही का आमचा आता एक फोटो मागून काढून बसलाय झालं मित्रांनो हे बघा अल्टिमेट संस्कारी आणि हे कोणतं आहे ड्रीम क्वीन हे माझं वालच आहे मेरा नंबर कब आएगा अजून तुम्हाला एक पोस्टर दाखवतो पोस्टर झाली अक्का क्विट रमतो तू घेऊन पोस्टर गोळा करीत अजून एक आहे दुल्हन की हॉट सैली हे मी उद्या कोणाला तरी देणार हे काय हम पे इकडे हम पे ये किसने हरा रंग डाला तिचं ती तसलं काढायचं अजून
आता इथं खूप अशा सिनेमॅटिक रील होणार आहेत असं असं बंद करा आता धरायचं फक्त तुम्ही तसं दुपारी काळा चष्मा कोणाला होता रे? एक फुट तसा आहे माझ्याकडे ब्लॉक स्टार्टर त्यांचा किंवा आणा ते नवीन लावायला. ते झोपला दादा. अय, हा अय, एक फोटो काढ रे फोटोल्या हे मामी ते पोरं काही करायला लागले. ते घेऊन आले तुम्हाला वाचा येत नाही त्याला काही नाही. खाली वासा नाही मामी आपलं मागं ठेवा. गेला का माझे खाली वासा. कोण घ्या ओय सोनू डेकोरेट क्रेडिट गोज टू माय सिस्टर. हे कॅप्शन पडणार असलं तर ठीक आहे. तू हात खाली धर एवढं तुझा नाही. हात खालून घालून त्याच्यावर ती खाली शॉर्ट शर्ट 3-3-4 आजीनी लावला चष्मा आजी दुल्हन की हॉट सहेली अय, ऐका ना माझं ऐका ना सगळ्यांनी इकडे बघू ना अक्काकडे बघा ना हाय गाईज हाय गाईस सर माझ्या बहिणीची आज मेहंदी रस्म आहे. काय अय माझी चप्पल पडली मेहंदी रसम जाता हा सांग हाय गाईज के आहेत क्या है आज है ना कुछ है ना काय 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 म्हण ना त्याला सांग ना काहीतरी काय आहे? हाय गाईज काय आहे मेहंदी रसम या. हाय 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 आठवलं म्हण ना हे थांबा तू. हाय गाईज हे आज काय हाय गाईज त्यांना सांग ना काय आहे? असलं काय आज आज थोडी आज काय आज सांग ना त्यांना तुझं काय आज आज जेवण आणि गुलाबजामचं. अरे आज नाही तर हे नवरी आहे हाय गाईज हाय गाईज आज आमची म्हणजे तिची मेहंदी आहे हाय गाईज म्हणाली. हाय हाय गाईज गाईज. हॅलो आज गुलाबजामचं जेवण आहे आमच्या इथं जेवायला या. थांब ना गुलाबजाम जेवण एकटं नको तू ब्लॉग बनवतो नाही 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 काही बोलायचं आधी सांगा लगेच लावला कॅमेरा. हाय गाईज आज नंतर परत कट कर. हा ते पण नाही नाही हॅलो गाईज हॅलो गाईज. तर म्हणा अरे तू दिनेशच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांना सांग दिनेशच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मेहंदी आहे. मेहंदी फंक्शन साठी माझे सगळे भाऊ जमलेले आहेत. माझा मामा इथं आलेला आहे. माझ्या मावशी आजी आजोबा सगळे आलेले आहेत. सगळ्यांसोबत मी फोटो नाही नाही तुझं बस नाही इथं मला बोलता येतं पण ते आपल्याला नाही तर तू तसं बोल आता जसं सांगितलं ना तसं बोल तू हा मी ऐक मित्रांनो आज माझ्या बहिणीची हळद आहे तर असं तिचं- काय करते रे याला? तर बघा हे छोटस इंट्रोडक्शन नाही नाही फोन फोन पकड तो फोन दे रे. नाही 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 जर हा. फोन माहित नसतो होय. ठीक आहे ना. किती टाकून ठेव. ट्यूबलाईट जाते तर म्हणते तर हा फोन तर चष्मा लाव बबलू चप्पल काढ मागून. अरे बापरे. देवापाशी चाललाय तू पाय पडा थोडी चालला ते चप्पल काढायला हा तर आज आम्ही कोणत्या फंक्शन साठी आले होतो आज आम्ही आलो आहोत अरे ती आज माझ्याबद्दल एक्सपोज नको करू. काय म्हणतो काय म्हणायचं तर आज आम्ही आलेलो आहोत हा, बोल तू किती विचार आज काय आहे काय ना कुठं आलो आपण काय आहे अगं अरे पण डायरेक्ट काय आहे? अरे मग थोडं असं म्हण की ती म्हणे हाय बुधवार ती म्हणे हाय बुधवार आज डेकोरेशन केलेलं आहे. आज त्या व्यक्तीला विचारू काय तर चालू आहे. आपण बघू शकता आपण आज एका function- भल्या मोठ्या फंक्शन मध्ये आहे. भल्या मोठ्या पक्षी थांब थांब मग तयारी चालू आहे आपली काय नाही खरंय खरंय तर तुम्ही बघू शकता मी कुठे हा कुठे कुठे फंक्शन मध्ये फंक्शन मध्ये आहे. आठवलं आठवले हा. तर आपण विचारू नवरीला काय चालू आहे. काय काय चालू आहे म्हणजे सांगतो मी मेहंदीच्या फंक्शन मध्ये आलोय आणि काय चालू आहे विचारायचं कुठपर्यंत आले आपण? अरे मग कुठपर्यंत आलो आपण? अरे मग तू सांगितलं का त्याला मी फंक्शन मध्ये आहे. मग त्या आपण म्हणलो अरे मग काय फंक्शन मी ते विचार डायरेक्ट असं म्हणलं मी हुकलोय ना आणि आपण विचारू काय केलं. हा तू म्हणा मी हुकलोय मला मिरकीचा दौरा पडलाय अय, तू म्हण माझं बोलताना थोडस चुकलं पण मी परत एकदा प्रयत्न करतो मला द्वारका पडला होता सांग फंक्शनची तयारी कुठपर्यंत झाली आपण नवरीला विचारू. हा परत हा. तर मला मिरगी आलती मला आता आठवलं मी कुठं आताच आठवलं का मी कुठं आलोय हा. तर आपण विचारू
कुठं आलंय विचार मित्रांनो, याचं काय खरं नाही. सॉरी मला मिरगी आली. तर मी बोलतो तर हे आहेत तेजस खटके. हे आलेत मेहंदी फंक्शन साठी त्यांच्या बहिणीच्या. तर इथे आम्ही सगळे भावंड जमलेलो आहे. हे म्हणतोय ते आणि मी बोलतो ते खरं आहे, पण आता हे 2 ते 4 प्रश्न त्या मेहंदीवालीला विचारणार. मेहंदीवाली नाही, त्यांना पहिलाच प्रश्न माहित नाही काय. त्यांना पहिला प्रश्न माहित नाही, तर त्यांना मी थोडंसं इंट्रोडक्शन केलं गपचूप. आणि आता ते विचारा त्यांना काय विचारायचं आता. मेहंदी बद्दल विचारा ना. पहिला प्रश्न. तर तुम्हाला कसं वाटलं तुमची मेहंदी? तर तुम्ही काय सांगू शकता या कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रमात मला माझ्या बहिणीने ऋतुजा देवखते हिने खूप सुंदर आम्ही कुठं गेलो? हे आले पण सगळी मेहंदी काढल्या. कोण आले कोण? हे कोण आले? तुला लक्ष्मणच आठवत. हे आले. हा माझा मावस भाऊ अक्षय खट्टे. बघितलं का? हिला मिरगी आली. मेहंदीवालीला मिरगी शिफ्ट झाली. मिरगी शिफ्ट झाली. कोणी म्हणतंय हळद आहे, कोणी म्हणतंय मेहंदी आहे. आम्हाला का ना काय प्रोग्राम चालू आहे. बेसिकली आय एम फुल्ली कॉन्फिडंट. या सगळ्यांना जाऊ द्या मित्रांनो. आज आपण माझ्या बहिणीच्या मेहंदीच्या फंक्शन मध्ये आहोत. माईक द्या. माझ्याकडे द्या तर मला बोलता येतं. तर आपण नवरीला विचारू की कसं वाटतंय तुला मिरगी आहे. हा, तर आजचा मेहंदीचा कार्यक्रम कसा झाला? आजचा मेहंदीचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. माझी बहीण ऋतुजा देवखते हिने खूप सुंदर प्रकारे मेहंदी काढली. आणि हा माझा भाऊ याने खूप छान प्रकारे डेकोरेशन केलं. आणि कॅमेरामॅन दिनेश देवखते यांनी खूप सुंदर व्हिडिओ काढला. धन्यवाद. आणि मावस भाऊ माझा करायला पण सांगावं लागेल ना. तेजस खटके हा सगळं झाल्यानंतर आला, पण त्याच्यामुळे खूप मजा मस्ती वाढली. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा या चॅनलला. खूप खूप धन्यवाद. ओके. हा, तुझं तिने काय खोटं सांगितलं? सगळ्यात मागून आलो. माहिती घ्या. सगळ्यात मागून आलो. हे कुठं सांगितलं? तिला मिरगी आली. जाऊ दे, तिचं काय एवढं म्हणा गेलं. आणि हे बघा टावेल गुंडाळ नाही नवरीला मिरगी आली. जाऊ द्या. हे बघा टावेल तयारी. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा, तेजस डोळे पहा नीट. आमच्या चॅनल सबस्क्राईब. कसा वाचला. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. जय हिंद. ओके. तुम्हाला काय सांगायचं ह्या मेहंदी फंक्शन बद्दल? मेहंदी फंक्शन त्यांनी सगळ्यात जास्त मिरग्या बघितल्या. त्यांना बोलू द्या. लोकांना मिरगी आली होती. याच्या व्यतिरिक्त काही वेगळं झालं नाही. हे जास्त महत्वाचं. ओके, आमचं डेकोरेशन चालन. तर हिला विचारू आपण. तर कसं वाटलं मेहंदीचं फंक्शन? 1 मिनिट वेट करा, माझं बोलायचं संपलेलं नाही. तुम्ही लगेच चालू होता. खूप घाई झाली आम्हाला, दमले हो. खूप आम्ही. तर कसं झालं आजचं मेहंदीचं फंक्शन? मेहंदीचा माईक द्या. माईक कसं? मेहंदीचा कार्यक्रम पाहिला तर खूप छान झालेला आहे. तुम्हाला सगळा ब्लॉग आमचा पाहायला मिळेलच. तरी पण थोडीशी माहिती सांगते. सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत आमच्या नवरीची मेहंदी चालली. एवढा माईक खाल्ल्यावरती आवाज कटतो. त्यानंतर आम्ही डेकोरेशन केलं आणि आता रात्रीचे वाजलेले 10 तरी आमच्या नवरीचा फोटोशूट उरकत नाहीये. त्यात आमचे सगळे भावंड मिळून एवढी मस्ती चालू आहे की आमचा नवरी कशीच ऐकत नाही. एकदम फर्स्ट क्लास होऊन गेलाय. ओके. चापटीला कॅमेरा. मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे मला हाणला. तर आता वैयक्तिक ब्लॉगर विचारणार आहे की कसं झालं मेहंदीचं फंक्शन. आपण आता माईक पकडतो हातात. चप्पल काढली, दर्शन नाही घ्यायचं, पण ठीक आहे. ही माझी छोटी बहीण आहे पूजा देवखते. आज हिचा मेहंदीचा फंक्शन आहे. तर तिला विचारू आपण कसा वाटला तुला आजचं डेकोरेशन, बाकी सगळ्या गोष्टी? खूप छान होतं डेकोरेशन. मला खूप आवडलं. आणि खूप छान कार्यक्रम झाला. बस तू खुश झालीस? हो. ओके. तर धन्यवाद मित्रांनो. तर लाईक करा. नाही केलं तर चालन. ब्लॉग सगळे बघा.
धन्यवाद. भेटूया उद्या एका नवीन हळदीच्या व्लॉगमध्ये. पुढच्या फंक्शन मध्ये तोपर्यंत बाय बाय.